परभणीमध्ये गॅससाठी नागरिकांच्या रांगा पाहायला मिळतात। मी सध्या मानवत शहरामध्ये आहे आणि मानवत इंडियन गॅस एजन्सीच्या बाहेर आहे। आपण या ठिकाणी बघताय की अशा पद्धतीनं ज्या सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत, सकाळपासून ही सगळी मंडळी जी आहे ती रांगेत ताटकळत उभी आहेत आणि अद्यापही यांना गॅस मिळाला नाही। किती दिवसाआधी बुकिंग केलं होतं? हे 15 दिवस आधी केलेले 21 तारीख हे दिली होती आम्हाला। 21 तारखेपासून आम्ही रोज चक्रा मारलो। आज आमचा नंबर ह्या इथं लागलेला आहे आता। बरं, किती वाजल्यापासून रांगेत आहेत? सकाळी 9 वाजल्यापासून येत आम्ही 8:30 9 वाजल्यापासून 9 वाजल्यापासून बरं, रांगेत उभा आहे। रांगेत आम्हाला आता नंबर लागला आहे आमचा। तर ती बी 21 तारखेचा आहे। 21 तारखेच्या बाद आज आम्हाला टाकी भेटते का नाही अजून बी काही भरोसा नाही आहे। आता अजून इतकी लाईन आहे येते का नाही आमच्या ह्याच्या आधी 4दा नंबर तिथपर्यंत गेला आणि वापस आला। सरकार तर म्हणते गॅसचा तुटवडा नाही आहे, तुम्हाला का रांगेत उभं राहावं लागतं? गॅसमुळेच उभं राहावं लागतं, कशामुळे तुटवाडा नाही तर मग कसं उन्हात उभं व्याजार व्हावं लागेल। काय मागणी काय आहे तुमची? काय नाही, आम्हाला ताबडतोब भेटावं गॅस। आमची गॅस मागणी काय आम्हाला नाही बुकिंगच्या आधी भेटावं। गॅस आम्हाला आम्ही बुकिंग केल्यानंतर 8 दिवसाच्या आत भेटावं। 15 दिवसाच्या नंतर बी गॅस भेटत नाही आहे। 2 दिवसात नियम आहे त्यांचा। सरकार म्हणतंय की गॅसचा तुटवडा नाही आहे, तुम्हाला रांगेत उभं राहावं लागतं। आमच्या इथं तुटवडा आहे ना, दुसरीकडे नसलं तरी इथं 8-8 दिवस भेटन नंबर लावून। आमची 26 तारखेची बुकिंग आहे। बरं, आता काय रोजच अडचणी आहेत काय? आम्ही ते 2-3 महिने झाले। बरं, तर आपण बघतोय की अशा पद्धतीनं नागरिकांना या ठिकाणी रांगेत उभे राहावं लागतंय। अनेकदा गॅस मिळत नसल्यामुळं वापसही जाण्याची वेळ नागरिकांवर येते आणि त्यामुळं संताप व्यक्त केला जातोय। नागरिकांकडनं मागणी होते की गॅस बुकिंग केल्याच्या नंतर जे आहे ते तारीख आल्याच्या नंतर 2 दिवसात गॅस उपलब्ध व्हावा, मात्र तसं होत नसल्याचा तक्रारी जे आहेत ते नागरिकांकडनं केल्या जातात। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश मुंडा, TV9 मराठी, परभणी।